नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी छोटू कुटले, तालुका जिल्हा नाशिक। आज आपण नाशिकमध्ये पेरू प्लॉटला विजिटसाठी आलो आहे। रेड डायमंडच्या एक साधारण आता दुसरा सीझन चालू आहे, तर त्याचे बऱ्यापैकी आता फोमिंग पण कंप्लीट झालं आहे लावून, आणि आपण अधूनमधून त्याला वेळोवेळी विजिट देत असतोय। आणि त्यांना काही कामं सांगितले होते, बेड वगैरे जे छाटणीनंतर किंवा फोमिंग नंतर जे कामकाज व्हायला पाहिजे, बेडचं काम करायला सांगितलं होतं, दोन्ही बाजूनी नळ्या टाकायला ड्रिपच्या नळ्या टाकायला सांगितल्या होत्या, ते पण त्यांचं केलं आहे। असं शक्यतो करून हे ऑफ सीझनमध्ये किंवा छाटणीनंतरून बऱ्यापैकी कामकाज करायला वेळ असतो, तर त्या पिरियडमध्ये जर आपण एवढं काळजी करलं की बेड वगैरे आहे तिथले, म्हणजे पुढं आता ऊन असणार आहे प्रचंड, मग त्या याच्यात काय होतं आहे, इथं रूट झोनला जास्त म्हणजे टेम्परेचर हे होत नाही, रूट झोन पण ॲक्टिव्ह असतं आहे, ह्या हिशोबाने काम करायचं। आता इथं मी या प्लॉटला रेड डायमंडला कंटिन्यू विजिटसाठी येत असतो आहे, तर बऱ्यापैकी सेटिंग झालेली आहे, तर त्या हिशोबाने कामकाज केलं पाहिजे। आपण एक फळाचं पण हे बघूया। काढायचं पण सावकाश। आता हे फळाची पण साईज एकदम व्यवस्थित चालू आहे, आणि आता बऱ्यापैकी 100-110 रुपयापर्यंत रेड डायमंड या व्हरायटीला मार्केट आहे, तर त्या हिशोबाने कामकाज केलं पाहिजे। एकदम असं सुंदर रेड डायमंडचा लोक बऱ्यापैकी घाबरतात की रेड डायमंडला सेटिंगचं आता एवढं फोमिंगचं काम झालं आहे, तरीही सेटिंग पण चालूच आहे अजून, म्हणजे हे शेंड्यात बऱ्यापैकी माल निघतोच आहे, पण ते वेळोवेळी त्याला हे थिनिंग वगैरे शेंडा स्टॉपिंग असतं, वेळोवेळी जर केलं तर असं सेटिंग भरपूर चांगली होते, सेटिंगला अडचण येत नाही, त्या हिशोबाने काम केलंच पाहिजे वेळोवेळी। याला पेरू पिकाला जास्त काम नाही आहे, पण मग आता जास्त काम नसूनही आपण करत नाही, त्या हिशोबाने हे बघा सेटिंग खाली फोम पण लावून झालं आहे, परत हार्वेस्टिंगला पण माल आला आहे, ह्या हिशोबाने काम झालं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ॲव्हरेजला जास्त अडचण येत नाही। आता हे बघा एकदम सुंदरसे सेटिंग झाले आहे, फोम बसला आहे। मग आता काय होतं, मार्केट सिच्युएशन असलं आणि माल बऱ्यापैकीच निघाला तर पैसे व्हायला पण अडचण येत नाहीस। थँक्यू, धन्यवाद।